नमस्कार मित्रांनो, मी तुमचं हर्षराज मात्रे. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे ते म्हणजे आपण शेरणच्या होड्या बघायला आपण आलो आहे ते म्हणजे रेवदंडा ब्रिजवर. तर मित्रांनो, ह्या गुढीपाडवा झाला की गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी या शर्यती असतात शेरणच्या होड्या. तर इथूनच एकविराईची मानाची पालखी निघते. आता 25 तारखेला जी एकविराईची पालखी आहे ती इथूनच निघते. पहिली आग्राव गावामधून निघते पालखी आणि तो मुकोटा असतो एकविराईचा, तो इथे या समुद्रात असा फिरवतात आणि शर्यती असतात होड्यांच्या. तर ते आपण सर्व बघणार आहोत आपल्या ब्लॉगमधून. आज म्हणजे संपूर्ण या समुद्रात माहोल असणार आहे पूर्ण आणि खूप असणार आहेत बोटी आणि शर्यती पण आपल्याला बघायला भेटणार आहेत. तर कसली न वाट पाहता आपण जाऊ आणि लगेचच मित्रांनो इथूनच 5 दिवसा पालखी जाते. आता इथून फिरवतील, मग आपल्या आग्राव गावात जाईल पालखी. त्यानंतर मग तिथून सकाळी लवकर चालत निघतील पायी. ते डायरेक्ट 5 दिवसानंतर तिकडे पोचतील. मग आपली पालखी असेल एकविराईची, तो पण आपल्याला ब्लॉग बघायला भेटेल. नक्की आपण ट्राय करू जाण्याची. तर आता आपण हा ब्लॉग बघूया कसा होता तो आणि आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही आणि ब्लॉगचा आनंद घ्या. तर चला, लेट्स गो. जेव्हा हळूहळू एक बोटी भरतात आणि अशा खूप बोटी असतील आतमध्ये आणि बघायला मजा येणार आहे जाम. तर बघूया, आता आपल्याला अजून बोट भेटले ना, बोट भेटेल बघू. आणि बघा प्रत्येक जण असं बोट भरून चाललेलं आहे आणि समुद्रात नंतर समजेल तुम्हाला काय. कारण आता ही एक होडी आहे इथं, तिला आता बघा शीड लावतात इथं. आता शीड आपण कसं लावतात ते बघू. त्याच्या आम्ही काढल्याची बारीक मस्त गेलो असतो. मित्रांनो, आता आपल्याला होडी भेटलेली आहे. तर आता आपण आपली होडी पण आतमध्ये आलो घेतलेली आहे. आपण जाऊ आणि एक एक होड्या जातात हे बघा. सर्व एक एक होड्या भरतील आणि जाऊ आणि आपल्या पण होडी पब्लिक आहे. आज फुल मजा करणार आहोत आणि फर्स्ट टाइम आपण पण आलोय ते बघायला. तर बघूया कशा प्रकारे होते ते. चला. गाईज आता आमची होडी
मित्रांनो आता शर्यती चालू झालेली आहेत तेव्हा तिथे ज्या पडद्यावाल्या आपल्याला दिसतात बोट त्या शर्यतीच्या आहेत. आपण टनच मारला डायरेक्ट. मित्रांनो ज्या आपण बोटीमध्ये बसतोय तेव्हा आपली इंद्रायणी आहे आणि आपली वसुंधरा बोट आहे त्याच्यामध्ये. तर आता बघूया कोणती जिंकते ती. तिकडे समोर जातील आणि समोरून टर्न मारून पुन्हा इकडे येतील आणि इकडून झेंड्याला टर्न मारून इथपर्यंत एंड होईल. इथपर्यंत येईल तो जिंकला जाईल. आणि मित्रांनो बाहेर पब्लिक तुम्ही बघू शकता खूप पब्लिक आहे. सगळी शर्यत बघायला आलेली आहे. एन्जॉय करत आनंद घेत इथे बघा 8 एकूण बोटे आहेत आणि घेड्यांच्या होड्या आहेत आणि त्यातली हे बघा ही जे समोर दिसते बैठी लेफ्ट साईड हे बघा सर्वात पुढे आहे बघा. ही एक नंबरला गेलेली आहे सध्या तरी. आणि बाकीच्या या पाठी आहेत. काही जे बघा या चालल्यात आणि हे बघा ही बोट आहे ती टर्न मारून आलेली आहे झेंड्याला. बघा तिथे झेंडा आहे आणि ते झेंड्याला टर्न मारायचा आणि टर्न मारून हे बघा ही आलेली. पाच सहा सात आठ अशा ओढ्या आहेत आणि हे सर्वजण असे प्रेक्षक मजा घेतात. फुल माझी सगळ्या होड्या फिरलेल्या आहेत हे बघा. आपली पण होडी फिरली आहे. या शिडांच्या होडीची शेवटला शेवटची रेस मारला डायरेक्ट जी इकडे आपली पहिली जाते सात आठ
वर्षात मान राहतो पाव घालतात बरेच जण मारत असतात त्याला. आता ते एवढे काय असं होतात. 4 वाजता 1 वाजता म्हणजे 1 2 3 की एकच प्रत्येक होडीमध्ये मॅक्सिमम माणसं किती असते त्या सिंगांची नियम आणि 8 आहे माझ्यावर जेव्हा जाईल तेव्हा बस गेलो आमचा पण प्लॅन होता त्या होडीमध्ये जायचा. असंच बोल होता की आम्ही त्या होडीमध्ये गेलो नाही तर आमची पण तीच असते.
गाईज आता शर्यती झालेल्या आहेत आणि चालले ते म्हणजे घरी. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू पुन्हा एकदा आपण ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही खुश राहा, मी खुश राहतो. बाय.